नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। खासदार नवनीत राणा भाजपच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यापूर्वी नवनीत राणा यांनी अमरावतीच्या ग्रामदैवत असलेल्या अंबादेवी मंदिरात जाऊन अंबादेवीची महाआरती केली। यावेळी या महाआरतीला भाजपचे खासदार अनिल बोंडे उपस्थित होते। आज भाजपच्या वतीने नवनीत राणा यांच्यासाठी भव्य प्रचार सभा आयोजित केली आहे। या प्रचार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार आहेत। दरम्यान आज आशीर्वाद घेण्यासाठी मी देवीच्या मंदिरात आले असून देवीचा आशीर्वाद मला मिळेल असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला। तसंच आज नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणावर निकाल येणार आहे। त्यावर बोलताना नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली। मी नेहमीच संघर्ष करत आले आहे। गेल्या 12 ते 13 वर्षापासून संघर्ष करत आहे। त्यामुळे जे आहे ते लोकांना कळाले पाहिजे। देव जे करेल ते बरोबरच करेल अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे। जे आमचे अमरावती आराध्य देवत आमची अंबादेवीची प्रार्थना केली, आरती केली की जे शक्ती या पूर्ण मतदारसंघात आणि विदर्भामध्ये जे अंबादेवीचे आशीर्वादाने आमचे सगळे त्यांचे लेकरांवर आहे, तर ते आशीर्वाद घेण्यासाठी आली की जी ताकदनी मी गेल्या 5 वर्षापासून माझे अमरावतीमध्ये माझी महाराष्ट्रासाठी देशासाठी महिलांची आवाज बनली। की आज आई अंबाची चरणी प्रार्थना करून एक मुलगी म्हणून मी आशीर्वाद घ्यायला आली आणि मी आशीर्वाद घेतला, आरती केली आणि याच्यानंतर जाऊन आम्ही आमचं फॉर्म नामांकन भरणार आहे आणि ती ताकद आमच्या पाठीशी राहावे एवढीच मी साकडा घातला आहे की ज्या इमानदारीने डेडिकेशननी मी माझ्या क्षेत्राचे लोकांची आवाज बनली आणि त्याच ताकदीने आपले विचार, आपली आयडियोलॉजी आणि धर्म ही मेरा कर्म है, कर्म ही मेरा धर्म है या अंबादेवीची चरणी मी साकडा घातला आणि आज मी नामांकन भरण्यासाठी सुरुवात। मी जे संघर्ष करत आली आहे एवढे वर्षापासून, कारण महिलांचे जन्मी वाट्याला संघर्ष हा जन्मापासून राहते आणि शेवटच्या टोकापर्यंत ते संघर्ष महिला करत राहते आणि ते गेल्या 12-13 वर्षापासून मी ते संघर्ष करत आली आहे आणि मी अंबादेवी चरणी एवढीच प्रार्थना केली जे आहे ते निकालच्या माध्यमातून माझ्या क्षेत्राचे लोक, माझ्या देशाच्या लोकांना सगळी गोष्टी कळली पाहिजे। तेवढीच देवीचरणी, अंबादेवी चरणी मी प्रार्थना करून आजची नामांकनची सुरुवात मी केलेली आहे, एवढंच मी सांगू शकते। निकाल आणि नामांकन अर्ज एकाच दिवशी येत आहे, काय योगायोग आहे? योगायोग म्हणा की देवाचा आशीर्वाद म्हणा की काय आहे, ते निकाल आल्यानंतरच आपल्याला सगळ्यांना कळेल। कारण आज शेवटच्या तारीखचा दिवस आहे नामांकनचं आणि ते भरण्याआधी आम्हाला जे निकाल आहे ते माहीत पडेल। तर मला वाटते बस देवाचरणी साकडेच घातला आहे, जे खरं आहे ते बाहेर येऊ देते। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल हिरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। आमचा पत्ता योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर। संपर्क साधा 8605 24 50 80। लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7।